नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुम्हाला मी नवीन विचार घेऊन भेटायला आलोय. तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या विचारासंबंधात माझ्याशी तुम्ही संपर्क साधला. माझ्या व्हिडिओच्या द्वारे तुम्ही मला समजण्याचा प्रयत्न केला. पण आज मी तुम्हाला विशेष करून जो आजचा विचार, तो खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला सामंजस्य, त्याच पद्धतीने शहाणपण आणि अनुभव या शब्दांच्या बाबत खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला तो पुढे घेऊन जाणार आहे. तर चला मित्रांनो, आज पाहूया आपण तो हा विचार खऱ्या अर्थानं किती पद्धतीने तुम्हाला आणि मला पुढे घेऊन जाऊ शकतोय. अर्थात सगळे विचार आणि आचार हे तुमच्या आणि माझ्या अनुभवातून तयार होत असतात. तुमच्या ज्या जडणघडणीमध्ये व्यक्तिगत असेल, सामाजिक असेल किंवा कार्यालयीन असेल, यामध्ये कोणाचा ना कोणाचा तुम्हाला हातभार असतो. खऱ्या अर्थानं मार्गदर्शन असतं आणि तुम्ही एक व्यक्ती म्हणून तिथे तुमचं खऱ्या अर्थानं कार्य करत असता आणि तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करत असतात. कारण अनुभवी लोक तुम्हाला त्यांचा अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा ते त्यांचा अनुभव तुम्हाला मिळतो ना मित्रांनो, तेव्हा एक गोष्ट मात्र सत्य आहे, की ते किती अनुभव देतात आणि म्हणजे त्याची लेव्हल ऑफ डिलिव्हरी असेल किंवा लेव्हल ऑफ शेअरिंग असेल, ते किती पद्धतीचं आहे, हे तुम्हाला वेळेनुसार कळतं. काही लोक तुम्हाला फक्त असं जा, असं म्हणतात आणि पाहतात आणि मग तुम्हाला वाटतं, "अरे, त्यांनी सांगितलं या मार्गाने जायला, पण त्यांनी हे नाही सांगितलं की या अडचणी येतील म्हणून." तर काही लोक असे असतात, की जे तुम्हाला खऱ्या अर्थानं अनुभव घेण्यासाठी म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि तुमची तिथे गल्लत होते. तुम्ही त्यांना वेगळं समजता आणि तुम्ही म्हणता, "अरे, ह्यानी तर मला अडचणीत आणलं." तुम्हाला कोणीही कधीही अडचणीत आणत नसतं. आणि हेच तर तुम्हाला आज मला शेअर करायचंय, तुम्हाला मला सांगायचंय, की जो तुमचा अनुभव तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आजपर्यंत घेतलेला असेल आणि घेणार आहात, तर त्या संबंधानं आज मी तुम्हाला बोलणार आहे आणि तो विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा, अनुभव व्हर्सेस शहाणपण. होय मित्रांनो, अनुभव आणि शहाणपण याचा फरक काय? हे नक्की काय आहे? अनुभव काय आहे आणि शहाणपण काय? बघा, तुम्ही वयाने मोठे आहात, तुम्ही कदाचित तरुण असाल, तुम्ही कदाचित वयाने लहान असाल. परंतु तुमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जे अनुभव तुम्ही घेतले, जे अनुभव तुम्हाला खऱ्या अर्थानं मिळत गेले, त्या सर्व अनुभवावरती मित्रांनो, तुम्हाला शहाणपण आलंय का? हो, हा माझा छोटासा प्रश्न आहे. शहाणपण येणं म्हणजे काय? तर ज्या गोष्टी आपण चुकलो होतो, त्या पुन्हा-पुन्हा आपण चुकत तर नाहीये ना? आणि जर त्या चुकत नाहीये, तर याचा अर्थ तुम्ही त्या अनुभवातून धडा घेतला आहे, हे मात्र सत्य. आणि तो धडा घेतलेला आहे, ती शिकवण घेतलेली आहे, याचाच अर्थ तुम्हाला शहाणपण आलेलं आहे. काय मग? आता आलं लक्षात? अनुभवाच्या शिदोरीतून जोपर्यंत तुम्ही सर्वार्थानं स्वतःला एक नवीन पद्धतीने मांडत नाही, तोपर्यंत तुम्हाला इथे मित्रांनो खऱ्या अर्थानं समजणार नाही, अनुभवातून शहाणपणा कसा यायला पाहिजे. आणि अनुभवातून जेव्हा शहाणपणा येतो, तो सर्वार्थानं सर्वसिद्धीस नेणारा असतो. तर चला मित्रांनो, आज आपण त्याच्यावरती थोडी चर्चा करूया आणि पाहूया हा विचार तुम्हाला किती पद्धतीनं, कशा तऱ्हेनं तुम्हाला मदत करू शकतो आणि जर तुम्हाला तो मदत करू शकत असेल, तर तुम्ही इतरांनाही मदत करा. कारण मला माहिती आहे, तुम्ही या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करता, सबस्क्राईब बऱ्याच लोकांनी केलेलं आहे आणि काही लोक करत पण आहेत आणि
तुम्ही ऐकता आणि तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नही करता. आणि जे करतील ते निश्चितच विकसित होतील सर्वार्थानं. तर काय मित्रांनो, अनुभव हा जीवनातील सर्वात मोठा आपला शिक्षक आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट गुरु. येस, इट इज सेम. इज अ गुड टीचर, राईट? आता मग हा अनुभव तुम्हाला काय शिकवतो? लोक कसे आहेत ते शिकवतो. लोकांचे व्यवहार शिकवतो. आलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण उभं कसं राहायचं ते सर्वार्थानं शिकवतो. आणि खरेच आपले कोण हेही शिकवतो. हे तर सत्यच आहे. आपल्या अडचणीच्या काळात जे धावून येतात तेच आपले खरे मित्र असतात, सखे असतात आणि ते खरे सोबती असतात. आणि ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लोक आलेली असतील, येणार असतील, तेव्हा निश्चित तुम्ही कधीही तुमच्या पडत्या काळामध्ये तुमच्या बरोबर जो उभा आहे त्याला कधीही विसरू नका. मग तो कोणीही असेल, अगदी कोणीही असेल. कदाचित एक साधा व्यक्ती असेल, पण त्याने काहीतरी तुम्हाला त्याच्या शब्दाने म्हणा, त्याच्या एकंदरीत ओळखीने म्हणा, तुमचं कुठेतरी एखादं काम सहजरित्या झालेलं असेल. मग काय मित्रांनो, आहे की नाही अनुभव? कारण इथे तुम्ही काय शहाणपणा शिकणार आहे? नाती जपण्याचा शहाणपणा शिकणार आहे. आणि नाती जपणं हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. आजकाल लोक नाती व्यवहारात्मक आहेत. हो, आजकाल लोक नाती व्यवहारात्मक जपतायत. व्यवहार झाला की त्याला वाटतं की फिनिश, नो फ्रेंड्स. स्टील देर इज अ रिलेशन इफ यू आर हॅव्हिंग सोल टू सोल कनेक्ट विथ. तुम्ही खऱ्या अर्थानं आत्मप्रेरणेनं तुम्ही एकमेकाशी नातं निर्माण केलं पाहिजे. कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि फक्त आपण व्यावहारिक नातं ठेवतो. काही आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खऱ्या अर्थानं मी म्हणेन की त्याला डिव्हाइड करतो आणि त्या पद्धतीने आपण ते नातं मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. हा आता प्रत्येकाचा हा व्यक्तिगत विषय आहे. पण मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही जगत असता, जेव्हा हे सुंदर जीवन खऱ्या अर्थानं तुम्ही जगण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा लक्षात घ्या, जे आपण शिकतो ते आपण किती समजतो. आणि जो शिकतो आणि जो समजतो तोच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला एक असा अनुभव देतो आणि तो अनुभव आपल्याला खऱ्या अर्थानं शहाणपणा निर्माण करण्यासाठी असतो. आणि लक्षात घ्या, अनुभव असणे म्हणजेच तो शहाणा आहे का? तर नाही. अरे तुम्ही म्हणाल, हा काय प्रकार आहे? हो, हे सत्य आहे मित्रांनो. अनेक लोक अनुभवी आहेत पण शहाणे नाही. आता तुम्ही म्हणाल असं का? हो, कारण अनेकदा अनेक लोक जे अनुभवी आहे, वर्षानुवर्ष अनुभव असतो, तरीही तेच त्याच त्याच चुका ते करत असतात. खरंय की नाही? बघा तुम्ही, तपासून पहा, स्वतःला पहा, कधी एखादी चूक केली असेल. म्हणजे अनुभव आहे, पण तरी पण चूक केलेली आहे. तेव्हा चुका पुन्हा पुन्हा जो करतो, त्याला अनुभव जरी असला, तरी तो शहाणा नाही, असंच म्हणावे लागेल. कारण त्याने ती चूक करणं म्हणजे अडचणीतच येणं. मग काय? तुम्ही आजपासून ठरवणार ना, या अनुभवाला शहाणपणात रूपांतरित करण्याचं. तर चला मग मित्रांनो, आणखीन आपण त्याच्यावरती विचार करूया. कारण अनुभव म्हणजे आपल्यासोबत, हो मित्रांनो, काय घडलं आणि त्या पद्धतीने मग आपण त्या घडलेल्या गोष्टीतून काय शिकलो, याला म्हणतात शहाणपणा. मग काय? तुम्ही आणि मी रोजच आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी करतो. करतो की नाही? चला तर मग आपण एक एक गोष्ट थोडी उलगडून पाहूया. काय ती? की अनुभव हा आपल्याला एक्सपोजर देतो. आपल्याला वेगवेगळ्या लोकांना संपर्कात आणत असतो. म्हणजे जे लोक आपल्या अनुभवाने आपण गोळा करतो किंवा आपण प्रसंगाने त्यांच्या बरोबर जातो, तेव्हा आपल्याला दोन्हीकडूनही व्हायसा वर्सा एक्सपोजर मिळत असतं. मग ते दोन्ही पद्धतीचं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने संपर्कात जाता कोणाच्या, त्याच्यावर तुमचं आधारित आहे. तो मला व्यक्तिगत अधिकार नाही की तुम्ही कोणाच्या संपर्कात कसे जावे, पण योग्य जावे एवढंच मी म्हणेन. आणि हरकत नाही, तुम्हाला तुमच्या प्रसंगाप्रमाणेही कधी कधी जावं लागतं, तेव्हा तिथे प्रसंगाप्रमाणे जा, पण लगेच त्याला आवरही घाला. कारण बरेच गोष्ट प्रसंगाप्रमाणे करत करत लोक अडचणीत पण येतात. म्हणून इथे तुम्हाला एक शहाणपणा येतो आणि तो शहाणपणा समजतो की मी कोणाच्या संपर्कात राहायला पाहिजे, किती वेळ राहायला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये तुम्ही ज्याच्या बरोबर असता त्याबरोबर
त्याच्या एकंदरीत आचार, विचार आणि संस्काराशी तुम्ही थोडेफार तरी परिचित होत असता. आणि जेव्हा तुम्ही ते परिचित होता ना मित्रांनो, तेव्हा एक लक्षात ठेवा, तुमचं स्वतःचं सत्व सोडायचं नाही. जर तुम्ही तुमचं स्वतःचं सत्व सोडलं, तर होईल काय माहितीये का, की ऑल टुगेदर तुम्हाला खऱ्या अर्थानं गोष्टच भेटणार नाही. मग म्हणून मी म्हणतो, की ऑल टुगेदर जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं असं वाटतं, की आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि मग त्या गरजेच्या काय गोष्टी आहेत, त्या पण आपण खऱ्या अर्थानं समजल्या पाहिजे. तर चला, आपण एक-एक गोष्ट आपण खऱ्या अर्थानं समजायचा प्रयत्न करूया. मग जेव्हा तुम्हाला अनुभव लोकांच्या संपर्कात आणतो, तेव्हा तुम्ही लोकांना कशा पद्धतीने पाहता आणि अनुभवता आणि मग पुढे तुम्ही काय कॅरी फॉरवर्ड करता आणि जे तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता, तो तुमच्या शहाणपणामध्ये रूपांतरित झालेला आहे का? हे तपासावं लागेल. मग तुम्ही बघा, तुम्ही विद्यार्थी आहात, तर मैत्री कोणाशी केली पाहिजे? साहजिकच योग्य मैत्री, योग्य फळ. तुम्ही कर्मचारी आहात, तर तुम्ही कोणाशी संपर्क केला पाहिजे? निश्चितच जो माझ्यापेक्षा हुशार आहे, ज्याला जास्त कळतं, कामातलं कळतं आणि एकंदरीत वर्क कल्चरचं कळतं, तो माझा खऱ्या अर्थानं मित्र असला पाहिजे. तो माझ्या खऱ्या अर्थानं तो मार्गदर्शक असला पाहिजे. आणि तुम्ही कुटुंबात असाल, तर तुम्ही कुटुंबात सुद्धा कोणाशी पटतंय नव्हे, तर कोणाशी मनमोकळेपणे गप्पा मारून त्यांच्याकडून काही घेता येतं का? त्यांच्याकडून आपल्याला काही शिकता येतं का? अशा पद्धतीने तुम्ही काय पाहता का? तर तुम्हाला कुटुंबातही सुंदर लोकं तुम्हाला तुमच्या भेटत असतात. हो, काहींना वडील मार्गदर्शन करतात, काहींना आई मार्गदर्शन करते, काहींना आजोबा करतात, आजी करते. हो मित्रांनो, माझ्या आजीनं मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आय रिअली सॅल्यूट टू माय मदर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला सगळ्यात महत्त्वाचं मदत केली असेल, माझे अनुभव माझ्या वडिलांनी मला जो दिलाय, तो अफलातून आहे. त्याच्याबद्दल काही वादच नाही. कारण माय डॅड वॉज अ रेसलर अँड ही हॅज गिव्हन मी क्वालिटी input to me, where I am really happy with my father's teaching, and therefore, being he was a wrestler, so definitely sportsman, जिंदादिल असतात स्पोर्ट्समन आणि त्या पद्धतीनेच आमची ही घडण त्या पद्धतीने झाली मित्रांनो. म्हणजेच मला माझ्या वडिलांकडून काय मिळालं, तर त्यांचा अनुभव मिळाला. त्यांनी जे काही प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिले, ते मला त्यांनी शेअर केले आणि त्याचा अनुभव मला पुढे माझ्या व्यक्तिगत आणि आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला. पण मी त्याला रूपांतरित केलं प्रॅक्टिकल लाईफ जगत असताना शहाणपणामध्ये. योग्य वेळी योग्य लोकांची संगत असणं. योग्य वेळी योग्य लोकांची खऱ्या अर्थानं व्यवहार करणं, या सगळ्या गोष्टी. हां, काही ठिकाणी चुकाही झाल्या, नाही असं नाही. मग म्हणून तर ना, एक म्हणजे पहिल्याच ठेस मागचा शहाणा, अशा पद्धतीने शहाणपण आलं आणि त्या पद्धतीने ते तुम्हालाही आलं असेल, हा विश्वास ठेवतो. तर कळलं तुम्हाला, की अनुभव हा तुम्हाला एक्सपोजर देतो आणि तुम्हाला तिथे शहाणपणाही खऱ्या अर्थानं समजायला लागतो. काय मित्रांनो मग? मग तुम्ही एक प्रश्न तुम्हाला विचारा, की हे का घडलं? हे असं का घडलं? ह्याच्यावर तुम्ही विचारता ना, हे तुम्ही थोडंसं मी काय वेगळं करू शकतो का? आणि मी जर ते काही वेगळं केलं, तर मग यातून मला काय शिकायला मिळेल? हे जेव्हा तुम्ही विचार करता ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला इथे चिंतन करणं महत्त्वाचं आहे. तुमचं स्वतःचं यू हॅव टू मेडिटेट युअरसेल्फ. इथं चिंतनाशिवाय अनुभव फक्त आठवण राहते. लक्षात घ्या. चिंतन करण्याचा फायदा काय माहितीये का? झालेली गोष्ट ती का झाली, कशी झाली, याच्यावरती विचार करून ती परत कशी न करणे, याला चिंतन म्हणतात. आणि मग ते चिंतन तुम्हाला काय करतं, खऱ्या अर्थानं एक धडा देतं, एक शिकवण देतं आणि तुम्हाला शहाणपणा खऱ्या अर्थानं निर्माण करतं. तुमच्यातला शहाणपणा विकसित करतं. काय मग मित्रांनो, आजपासून करणार ना चिंतन? येस, डू दॅट मेडिटेशन अँड यू विल डेफिनेटली रिव्हील नंबर ऑफ थिंग्स इन अ पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला नेहमी आठवते, की आपण अनुभव वेळेवर आधारित असतात. अनुभव हे प्रत्येक प्रसंगामध्ये वेगवेगळे असतात आणि ते वेगवेगळे अनुभव प्रत्येक प्रसंगाप्रमाणेच असतात हां. आणि ती वेळ वेगवेगळी असते हेही लक्षात ठेवा. पण शहाणपणा मात्र विचारांवर आधारित असतो. वेळ काही जरी असली आणि त्या वेळेतून तुम्हाला अनुभव काही जरी आला असेल, पण तुमचे विचार जर खऱ्या अर्थानं प्रगल्भ असतील आणि तुमचे आचरण शुद्ध असेल
आणि शुद्ध विचाराने, सकारात्मक विचाराने जर तुमचं वर्तन असेल, तुमची कृती असेल मित्रांनो, मग काय हो, तुम्हाला खऱ्या अर्थानं तो एक लर्निंग पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्ही एक चांगल्या पद्धतीने एक विस्डम अप्रोच ठेवू शकता आणि तो ठेवलेला बऱ्याच जणांनी असेलही. हो, कारण जे ऐकतायत ते काही अ, असे नाहीयेत की त्यांना अनुभव नाहीये, त्यांना अनुभव आहे. आणि हे जे ऐकतायत आता ते तुलना करतील की खरंच माझ्या आयुष्यामध्ये असे काही अनुभव आले का, की त्याला मी शहाणपणात रूपांतरित नाही केलं. मग मी ती वेळ आता तर नाही ना जाऊ देणार. हा विचार करण्याची संधी किंवा ही विचाराची संधी नक्की मात्र ते निर्माण करू शकतील. तर काय मित्रांनो, मला वाटतं 10 वर्ष आपण एकत्र एकच गोष्ट करतच राहिलो, तर आपण खऱ्या अर्थानं काय करतो, आपल्यामध्ये तो एक कौशल्य विकास करून टाकू शकतो. आपण एकच गोष्ट आपण कंटिन्यू केली आहे, तर आपल्यामध्ये कौशल्य विकास होईल. पण बऱ्याच वेळा एका वर्षातही काही लोकं खूप शिकतात. खूप काही शिकणारी लोकं आहेत. एका वर्षात अनेक त्या पद्धतीने ते वर्कआउट करतात आणि ते पुढे जातात. पण कारण सगळ्यात महत्वाचं आहे, की जर आपल्याला वेळ आणि आपण करत असलेलं काम याची जर सुसंगता करता आली, तर मग मी म्हणेन, की तुम्हाला शहाणपण आलेलं आहे. कारण वेळेनुसार जर वेळ तुम्हाला काही वेगळं शिकवते, तर वेळेला तुम्ही आदर, सन्मान देऊन तुम्हाला पुढे उत्तम पद्धतीने त्याचा उपयोग कसा करता येईल आणि येणारी नंतरची वेळ आहे, ती किती उत्तम करता येईल, याला तुम्हाला खऱ्या अर्थानं मदत होऊ शकते आणि इथेच तुमचा शहाणपणा विकसित होऊ शकतो. मग काय मित्रांनो, विचार करण्याची सवय उत्तम ठेवा आणि आपोआप तुमचा शहाणपणा निर्माण होऊ शकतो. म्हणून अनुभव ही पुनरावृत्ती असते. ती बऱ्याच वेळा रिपिटेशन प्रत्येक वेळी एक्सपिरियन्स सेम येत असतात. प्रत्येक वेळी अनेक प्रकारची फसवे लोक भेटतात, चांगले लोक भेटतात, उत्तम लोक भेटतात, ज्ञानी लोक भेटतात आणि वगैरे, वगैरे प्रकारची माणसं तुम्हाला आयुष्यात भेटतात किंवा तुम्हाला फसवणारी माणसं भेटतात आणि अशा पद्धतीने गोड-गोड बोलून अशा कितीतरी अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये आलेले असतील, भविष्यात येतील. तर सावध राहा मित्रांनो. योग्य माणसांची पारख करण्याचंही खऱ्या अर्थानं शहाणपणाच तुम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून जो मागचा अनुभव तुम्हाला आलाय, तो त्या पद्धतीने तुम्ही विकसित केला पाहिजे तुमचा शहाणपणा आणि तुम्ही शहाणे आहातच ना. म्हणून काही गोष्टीमध्ये तुम्हाला कळतं आता कितीपर्यंत हे गोष्टी न्यायची आहे आणि कुठेपर्यंत ही गोष्ट सोडून द्यायची आहे. याही पद्धतीचं तुम्हाला जमलं पाहिजे आणि ते तुम्ही करू शकता. तर अनुभव तुमच्याबरोबर असल्याने त्या अनुभवाला तुम्ही शहाणपणात रूपांतरित केल्यामुळे तुम्हाला नक्कीच जरी समजा तो अनुभव आला आणि त्याची पुनरावृत्ती झाली, तरी तुम्ही इथे मात्र स्वतःमध्ये बदल घडवू शकता. कारण तुम्हाला मागचा अनुभव आहे. त्यामुळे इथं परत तुम्ही चूक करणार नाही आणि म्हणूनच यू कॅन have that repetition of that particular experience, but you cannot just break yourself because you have a wisdom. That is what. है की नाही सुंदर? मग अनुभवामुळे लोक त्याचा खऱ्या अर्थाने काय करतात? त्याच चक्रात कधी-कधी अडकतात. हां, तो नाही म्हणतो हे बरं आहे. काही-काही वेळा काही अनुभव त्यांना कम्फर्ट झोनमध्ये घेऊन जातात. "नाही तो रे तू इथंच ठीक आहे. दुसरीकडे कुठे जाऊ नकोस." आता मला सांगा, अहो तुम्ही त्या अनुभवाला जर कम्फर्ट झोनमध्ये घेऊन जात असाल, तर तुम्हाला बाकीचे अनुभव कसे मिळणार? मग म्हणून काय? म्हणून त्या चुका आणि तीच चूक, तीच प्रतिक्रिया, तोच परिणाम तुम्हाला देणार आणि तुमचे विकास नाही होणार. म्हणून मी हे आधी का केले नाही? मी इथं आधी का आलो नाही? मी आधी हे काम केलं असतं तर काय झालं असतं? आता मी वेगळा काही निर्णय घेणार का? अशा पद्धतीने ही तुम्ही जेव्हा विचार करायला सुरुवात करता, मग ही आहे नांदी बदलण्याची आणि इथे शहाणपणा येण्याची. तर काय मित्रांनो, मग विचार करणार ना? जरी अनुभव रिपीट झाला तुमच्या आयुष्यामध्ये, जरी घटना ती परत तशीच घडली, तर मात्र इथे मात्र सावध भूमिका घेऊन उत्तम पद्धतीने त्यातून तुमची सुटका करून घ्या आणि त्यातून तुम्ही यशस्वी बाहेर पडून तुमच्या प्रगतीकडे पुन्हा एक वेळ मार्गस्थ व्हा. काय मित्रांनो, करू शकता ना? आहे ना अनुभव, आहे ना? आणि शहाणपण म्हणजे हेच तर म्हणते ना, एक्सपिरियन्स व्हर्सेस विस्डम आणि जेव्हा आपण यावरती विचार करतो, तेव्हा अनुभव आपल्याला नेहमी शिकवतच असतो आणि शहाणपणा आपल्याला तो ॲप्लिकेशन करायला लावत असतो आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये जेव्हा अनेक असे प्रसंग येतात, तेव्हा लक्षात घ्या, अनुभव आपल्याला नेहमी सांगतो, की हे नातेसंबंध खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने झालेले आपल्याबरोबर. मग तुला अनुभव यांचा वाईट आहे ना, मग एक काम कर, यांच्याशी नातं ठेवू नको. अनुभव तुम्हाला सांगतो, डोंट कीप रिलेशन. पण शहाणपणा काय सांगतो, "अरे ठीक आहे ना, ते त्यावेळी चुकले, त्यावेळची परिस्थिती तशी होती. पण आता परिस्थिती बदलली आहे का?
आता त्यांच्यात बदल झाले आहेत का? मग शहाणपणा काय शिकवतो तुम्हाला? की शहाणपणा म्हणतो की पुढच्या वेळी संयम ठेवायला शिकवतो. नातं दुरून ठेवतो. नातं मेंटेन करतो. तो नातं तोडत नाही. आणि शहाणपणा ही नाते तोडत नाही. पण अनुभव तुम्हाला मात्र भाग पाडेल, तोड नातं. हो, का तसा अनुभवच कटू आलेला असतो. पण शहाणपणा काय म्हणेल, न वाच्यता करता शांत राहणं म्हणजे अर्थात मौन धारण करणं कधी-कधी खूप चांगलं असतं. मग काय मित्रांनो, मौन सुद्धा शहाणपणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. काय आहे की नाही गंमत? हे आयुष्य आपलं किती सुंदर आहे बघा. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही खऱ्या अर्थानं शिका. त्याचं चिंतन करा आणि जेव्हा तुम्ही शिकाल आणि चिंतन कराल, निश्चित तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यू हॅव टू अंडरस्टँड अँड धिस इज द ब्रिज. हा तुमचा पूल आहे आणि हा पूल अनुभवातून खऱ्या अर्थानं शहाणपणाकडे. आणि जेव्हा तुम्ही अनुभवातून शहाणपणाकडे जाता, तेव्हा तुम्हाला निश्चितच आनंद, उत्साह मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग काय मित्रांनो, आज तुम्ही प्रत्येक परिस्थिती जी काही येऊ, ती तुम्ही हाती घ्या. जे असेल त्याला सामोरं जा आणि सगळ्यात महत्वाचं ते करत असताना मी काय केलं पाहिजे, मी कसं केलं पाहिजे याच्यावर चिंतन करा आणि चिंतनातून तुमचा विकास होईल. कारण केलेली कृती तुमची वाया जाणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा विकास करू शकता. आता तुमच्या लक्षात आलं असेल, बहुतेक लोक अनुभवावर थांबतात. नाही म्हणतात, "बस आय नो एव्हरीथिंग." आय नो एव्हरीथिंग म्हणणारी लोक आयुष्यात कधीही मोठी होत नाहीत. नेहमी तुम्ही हंग्री असलं पाहिजे ज्ञानासाठी आणि नवीन-नवीन शिकण्यासाठी. जो थांबला तो संपला. निश्चित. म्हणून डोंट स्टॉप. मूव्ह अहेड बिकॉज धिस इज अ वंडरफुल लाईफ व्हिच इज अ मूव्हिंग लाईफ. म्हणून काही लोक चिंतन करतात आणि खूप लोक आपला स्वतःचा विकास करतात. म्हणून रोज घडणाऱ्या घटनांवरती आपण चिंतन करावं. हो मित्रांनो, हे जे मी तुमच्यासमोर व्हिडिओज आणतो ना, हे चिंतनाचा एक भाग आहे, की मी काय चांगलं देऊ शकतो माझ्या समाजाला. माझ्या या समाजाला मी जे काही आता गिव्ह बॅक करत आहे, व्हॉट आय कॅन रिटर्न टू माय सोसायटी. सो धिस इज व्हॉट आय कॅन गिव्ह. आणि म्हणूनच मी माझं जे काही तुम्हाला योगदान करण्याचा प्रयत्न करत आहे या माध्यमातून, की तुमचं आयुष्य सुखी, समृद्ध आणि आनंदी व्हावं. निश्चित मी प्रोफेशनली काम करत असल्याने माझा प्रोफेशन ही उत्तम पद्धतीने जो चाललेलाच आहे. कारण मला चांगलं द्यायला आवडतं, सत्य द्यायला आवडतं, डिसिप्लिन द्यायला आवडतं. त्यामुळे लोकांना ज्यांना डिसिप्लिन आवडतं, ज्यांना सत्य आवडतं, ते माझ्याशी संपर्कात कायम असतात आणि त्यांच्याने माझे ऋणानुबंध विकसितच होत राहतात. कारण त्याला कारण आहे, सत्यता ही कधीही कोणीही लपवू शकत नाही. आणि सत्य हे सूर्यासारखं तेजोमय असतं आणि ते प्रकाशित असतं. म्हणून सत्य वदनारा नेहमीच खरा त्रास होतो, पण तो पुढे जातो. अडचणी कोणाला नाही. अहो, सर्व सर्व या जगातील सत्वपुरुषांना त्रास झालेला आहे. मग तुम्ही आणि मी तर एक सामान्य माणूस आहे, नाही का? तेव्हा मित्रांनो, आयुष्यभर लक्षात ठेवा, की अनुभव तुमच्या आयुष्यात कसा तुम्हाला भरतो, ते तुम्ही अनुभवा. त्याच्यानंतर त्या माझ्या अनुभवातून मी काय शिकलो आणि मग मी ते कसं वर्तन करेन, हा शहाणपणा तुम्ही स्वतःला विकसित करा. आणि मला विश्वास आहे, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम व्यक्तिमत्व झाल्याशिवाय राहणार नाही. काय मित्रांनो, आजचा विचार मला माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे आणि मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये आनंदानं आणि अत्यंत मोठ्या मोठ्या विकासासाठी तुम्ही कृतिबद्ध राहाल आणि मला माहिती आहे या जगामध्ये अशक्य काही नाही. हो मित्रांनो, अशक्य काही नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल, बट ओन्ली यू हॅव टू वर्क ऑन इट. यू हॅव टू हॅव द एफर्ट्स ओव्हर देअर. देन द थिंग्स विल हॅपन. मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि तो निश्चितच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवाल. काय तर मग पाठवणार ना? निश्चित, निश्चित तुम्ही पाठवताय मला विश्वास आहे. आणि तुमच्या कॉमेंट्स द्या. कारण आज एका माझ्या म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्या एका मित्राचा मला फोन आला. त्यांनी मला खूप मोटिव्हेट केलं आणि सांगितलं, की तुम्ही आणखीन सर एका वेगळ्या विषयावरती तुम्ही लिहिलं तर बरं होईल. तर म्हटलं, "हो, तुम्ही सांगा." आणि त्यांनी एक सुंदर विषय दिलाय, की रिटायरमेंट आफ्टर काय? आणि सेवानिवृत्ती. एक लक्षात ठेवा, मनुष्य कधीही रिटायर होत नसतो. ही नेव्हर रिटायर्ड बट ही कॅन टायर्ड, बट ही कॅनॉट रिटायर्ड. सो मी निश्चितच तो विचारही घेऊन थोड्या दिवसामध्ये येणार आहे. त्याच्यावरही माझं चिंतन आहेच आणि
अनेक पुस्तके लिहिल्यामुळे मला माझ्या पुस्तकातल्या ॲब्स्ट्रॅक्ट्स मधून बऱ्याच गोष्टी रोज-रोज मला भेटत असतात आणि मग हे माझी स्वतःची लिहिलेली पुस्तकं, लोकांचे ऐकलेले अनुभव आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक माझ्याशी जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने माझ्याशी कनेक्ट होतात, त्यांच्याशी वार्ता करत असताना त्यांचे आलेले अनुभव, या सर्वांना विचार केल्यानंतर मी आज काय देऊ शकतो चांगलं, हा विचार आज तुमच्या समोर आणलाय. मला विश्वास आहे मित्रांनो, हा विचार तुम्हाला आवडलेला आहे. तर माझा नंबर आहे, जर तुम्हाला आणखीन विकसित व्हायचं असेल आणि तुमच्या अनुभवाला शहाणपणात निर्माण करण्यासाठी माझी काही मदत हवी असेल, तर माझा नंबर घ्या 776-898-1355 776-898-1355. थँक यू फ्रेंड्स. मला विश्वास आहे की आपण लगेच भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. आपण रोज-रोज भेटत आहोत आणि मला आनंद आहे तुम्हाला भेटण्यासाठी. कारण तुम्ही मला लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात आणि तुम्ही तुमची मतं मला देत आहात. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मताला किंमत आहे, तुमच्या विचारांना किंमत आहे आणि म्हणूनच मी ते सतत मागत असतो कमेंट्स का? की तुमच्याही मनामध्ये त्या भावना आहेत. तुम्हालाही व्यक्त व्हायचं आहे आणि हे व्यक्त होण्यासाठीचं मेंटॉर हे माझं व्हिडिओ चॅनल, हे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे तुमच्यासाठी. चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया. चलो टेक केअर. थँक यू व्हेरी मच.